संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँटीजेन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार अमरावती जिल्ह्यामध्ये 542 नवीन कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिलेली आहे। 24 मे पर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 89,022 इतकी झालेली आहे। 24 मे रोजी जो मध्यान्नोत्तर अहवाल प्राप्त झालेला आहे त्यामध्ये एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 542 इतकी आहे। त्यामध्ये वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1755 इतकी आहे। कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या 922 इतकी आहे। तर अमरावती महापालिकेच्या अंतर्गत गृहविलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांची संख्या 1219 आणि ग्रामीणमधील गृहविलगीकरणामध्ये 5203 इतकी रुग्णसंख्या आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 9 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे। तर आतापर्यंत एकूण तपासण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 5,26,214 इतकी झालेली आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या 9 कोरोना रुग्णबाधितांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये 43 वर्षीय महिला वलगाव पीडीएमएमसी रुग्णालय अमरावती, 60 वर्षीय पुरुष अचलपूर एक्झॉन रुग्णालय अमरावती, 55 वर्षीय पुरुष अंबाडा मोर्शी तुळजाई रुग्णालय, 60 वर्षीय महिला आसेगाव पूर्णा अमरावती इरविन रुग्णालय, 50 वर्षीय महिला अमरावती पीडीएमएमसी रुग्णालय, 75 वर्षीय महिला भांबोरा तिवसा जिल्हा कोविड रुग्णालय, 75 वर्षीय महिला वरुड जिल्हा कोविड रुग्णालय, 85 वर्षीय महिला सोनगाव चांदूर रेल्वे जिल्हा कोविड रुग्णालय, तर 55 वर्षीय पुरुष कबीर नगर अमरावती यांचा जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये मृत्यू झालेला आहे। तर हा होता दिनांक 24 मे रोजीचा कोरोना संबंधीचा विस्तृत वृत्तांत। विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती।